पाय आता कसे मस्त दिसतात, पूर्ण साफ करून झाले. आणि आता आपण करणार आहे याची छानपैकी भाजी. पाय आज आपल्या आबासाहेबांनी चूल पेटवली छानपैकी. जरी खाल चुली थोडस बघायला वेगळं वाटत पाय पाय, पण ज्यावेळी याला बनवून आपण खूप छान लागतं, खूप छान लागतं, ते खूप मस्त लागतं. फक्त याला व्यवस्थित ज्या पद्धतीने बनवायचं ना त्या पद्धतीने बनवलं पाहिजे. तर आज आपण हे बनवूया मस्तपैकी. आपण ह्याचं आहे ना हिरव्या मसाल्यामध्ये कालवण करणार आहे, पूर्ण हिरवा मसाला. पाणी आले हो, नळाला पाणी सुटलंय मस्तपैकी. धुवून घेऊ पहिले, 2-3 पाण्याने आपण धुवून घेऊ. आपण याला मस्तपैकी ना थोडा वेळ मस्त शिजवून घेऊ याला, असं साध्या पाण्यामध्ये उकळून. आता हे पाय आपण त्याला चांगली उकळी येऊन देऊ, म्हणजे ह्याच्यावरचं जे चमडं आहे ते निघून जातं. मग ते आपण काढल्याच्या नंतर ना मग ते पायाची आपण भाजी बनवणार. दार लाव ना त्याला पण. ते पाय फक्त उकडले ना, सोलून काढायचं ना. सोलू आपण, फक्त उकडले की सांगा, मग उतरून सोलून देऊ. बस की हा बारीकचे. चैतन्य आपल्याला लागणारं सगळं मटेरियल कट केलाय. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो तयारी आहे. तिकडे दाखवा आबासाहेब आपले. हां, तिकडे आबासाहेबांची दुसरी चूल पेटवायची तयारी आहे. आता हे पाय आपण साफ करून घेऊ. घेतला इधर सुरी या. त्याला जरा थंड पाणी टाकू आपण. मस्त गरम पाणी आहे, ह्यात जरासं आपण गार पाणी टाकू आणि याला साफ करून घेऊ. टाक पाणी. आता आपण याला मस्त की हे बघा, हे असं ह्याचं चमडं निघतं वरतून. हे असं चमडं, हे असं ह्याचं स्किन काढणार आपण. आता असं साफ करणार याला छान. हे बघा, खूप छान साफ होतं. हे पूर्ण स्किन निघते याची. ₹300-400 भेटतात. तांदूळ धुवून घेऊया मस्तपैकी. काय
पाय आता कसे मस्त दिसतात, पूर्ण साफ करून झाले. आणि आता आपण करणार आहे याची छानपैकी भाजी. आपण आता भात शिजायला टाकलाय. हे पिठले मध्ये कांदा जरा परतून घेऊ आपण. अजून थोडा कांदा टाकायचा. त्याच्यात आपण आता हिरव्या मसाल्यामध्ये पायाची भाजी करणार मस्त पैकी. ठीक आहे, चालेल. आता आपण यात हिरवा मसाला घालू जरा, एकदम तिखट छान, कारण आपल्याला हिरव्या मसाल्यात करायचं आहे. त्यात आपण सगळं लसूण, अद्रक, खोबरं, कोथिंबीर, पुदिना सगळं वाटून घेतलंय. त्यामुळे आपल्याला ऍडिशनल ह्याच्यामध्ये काय घालायची गरज नाहीये. अरे तळेगावात होतो, काम चालू होतं, जरा निघालं आता. आता आपण यात घालू जराशी हळद. बस बस बस, लई नको टाका. अरे त्या मासेल्यात आहे ना, नाही त्यात नाही हळद घातली. कसं टाकायचं टाक ना, राहू हलवीच म्हणते ना. सगळ्यांनी केली तर महाराज घेत नाही. एकाच काम नाही, आता सगळं करायचं म्हणलं काय म्हणायचं. तांदूळ कमी घातलं गावात, करायचं कमी घातलं. भाजला का मस्त? नाही अजून भाजला. भाजा. ते पाय टाकल्याच्या नंतर आहे ना, हलवून घ्यायचं. मग तुम्हाला काय पाणी किती टाकायचं ते नंतर तुम्ही खाणार. त्याला पाणी सुकणार, सुकं करायचं ना. नाही सुक्क नाही, रसा करायचा. मग काय पाय टाकू आपण. हे मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या. खूप छान बेत आहे आजचा. करून घ्या पातेलं आणि मसाल्यात मिक्स करा. आपण थोडस वरून मीठ घालूया. लागलं तर घ्यायचं. घालतो अंदाजाने, बरोबर अंदाज आहे मला. लिंबू ऍड करूया. लिंबाने चांगला फ्लेवर येतो भाजीला. तुम्ही हे झाकण कोणी खाली ठेवलं तर? हा धुवून घ्या, घ्या धुवून. लिंबू ऍड केला आपण ह्याच्यामध्ये. आणि आता आपण थोडस अजून ह्याच्यात पाणी ऍड करणार आहे. कोणी टोमॅटो आणि आपल्या 2-3 मिरच्या आहेत हिरव्या, त्या ऍड करतोय. आपण वरून टाकले ते. थोडं टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या आपण त्यात ऍड केलं. दांड्याने हलवायचे, दांड्याने. रेग्युलर हे ते आपल्याला भेटलंच नाही. हातांदर की नेक्स्ट खूप मार. लाकडं नको रे, आज सारू तुझी बाहेर काढ लाकडं. बस एकशे बघते. बस
अरे पळी उलटी धर बाळा. चटकला जाळ घालतो ना व्यवस्थित. जाळ इथं आत नको सारू लागलं. आत मी नाही सर पातेलं थोडंसं आत ठेवलं, थोडंसं बाहेर पाहिजे होतं. इथं आहे कशा मांडले 3 कोपरे ठेवायला. बघू शकता मित्रांनो, आता आपलं छानपैकी हे बघा, हिरव्या मसाल्यातलं सगळा हिरवा मसाला आहे. ह्याच्यामध्ये आपण अजिबात दुसरा कुठलाच मसाला वापरला नाही आहे. हे पूर्ण हिरव्या मसाल्यातलं आपलं पाय आता रेडी झालेलं आहे. हे बघा एकदम छानपैकी आता ह्याला उकळी आलेली. आपण ह्याला थोडीशी कोथिंबीर मारूया आता वरून आणि याला उतरून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये जराशी कोथिंबीर मस्त ॲड करूया. वरून आपण ह्याच्यात थोडी कोथिंबीर घातली छानपैकी. ही भाजी रेडी. आता पाया हा पूर्ण हिरव्या मसाल्यातलं आहे. हिरव्या मसाल्यातलं आपलं पाय. त्याच्यानंतर ना आपला राईस पूर्ण तयार झाला आहे. आपला भात आहे, राईस आहे आणि हे आता सगळी मंडळी आपली जेवायला बसलेली आहे. तर आता मस्तपैकी छानपैकी जेवणार आम्ही. हो चालतं. आता हे वाढ येतो जर आता चेतन बस. एक नंबर एक नंबर रेसिपी झाली आजची. एकच नंबर. थोडा झटका आहे. एक नंबर. पाय